नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला बघितला आणि मी अजून एक सांगितलं दुसरा फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन आहे पण तुमच्या अभ्यासाला नाही, ते 11th स्टँडर्डला सिलेबस मागच कमी, ते पुस्तकातच नाही तो पॉइंट तुमच्या. सेक्शन विभाजनाचे सूत्र, विभाजनाचे सेक्शन विभाजन फॉर इंटरनल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन आहे तर तुमच्या आता अभ्यासाला नाही, लक्षात घ्या. मग एखादा सेगमेंट दिला असेल ए बी आणि पी इज एनी पॉइंट ऑन सेगमेंट ए बी. पी डिवाइड्स ए बी, पी डिवाइड्स ए बी. आता पी इज एनी पॉइंट लक्षात घ्या, इज बिटवीन ए अँड बी. ए बी सेगमेंट आहे, पी कोणता एक बिंदू इन रेशो m is to n. P divides, P is not midpoint, any point. आणि मग P divides AB internally म्हणायचं, कारण इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला आहे. P divides sec AB internally at ratio m is to n. आणि मग याला जर a चे कोऑर्डिनेट आपण x1 y1 मानले, याचे x, y मानले आणि याचे x2 y, फॉर्म्युला नीट बघा, प्रूफ फार महत्त्वाची नाही. इथं AB हा एक सेगमेंट दिला, नीट लक्षात घ्या. P डिवाइड्स, P असा एक बिंदू आहे सेगमेंट AB वर, डिवाइड्स सेग AB इन द रेशो m is to n. किती का असणार, 4 जसे 2 असं, एक जसे एक सुद्धा असू शकतो, एक जसे एक म्हणजे पी मिड पॉइंट होईल, लक्षात घ्या. 2:1 असू शकतो यांचा रेशो. पी ई अशाच आहे. मग पी चे कोऑर्डिनेट आपण x, y म्हणू. ए एक बिंदू येतो x1 y1 म्हणतो आणि x2 म्हणतो. देयरफॉर बायसेक्शन फॉर्म्युला काय होईल बघा. पहिला फॉर्म्युला बायसेक्शन फॉर्म्युला काय होईल, मग त्याचे घेत असताना आपल्याला x चे कोऑर्डिनेट, p चे कोऑर्डिनेट काढायचे, p चे कोऑर्डिनेट काढायचे तर काय होईल बघा. x y किंवा x इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आणि y कोऑर्डिनेट काढायचा p चे, तर my2 इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस. म्हणजे p चे कोऑर्डिनेट काढले, x, y इज इक्वल टू काढले mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, कॉमा my2 प्लस ny1 अपॉन m प्लस 1. हा सिंपल सेक्शन फॉर्म्युला लक्षात घ्या. m कोण आहे, m आणि कोण आहेत, रेशो आहेत, लक्षात घ्या. p चे कोऑर्डिनेट कोण आहेत, x y, तर ते काढण्याचा फॉर्म्युला काय, p चा, p इंटरनल पॉइंट आहे, लक्षात. इंटरनल पॉइंट ऑफ a b म्हणजे कसं, a इज बिटवीन p इज बिटवीन b. p डिवाइड्स सेक a b इन द रेशो m is to n इंटरनली. सेक्शन फॉर्म्युला विभाजनाचे सूत्र म्हणतो आपण, लक्षात घ्या. आणि मग याच्यात जर दुसरा फॉर्म्युला जर बघितला आपण, मिड पॉइंट फॉर्म्युला. याचा दुसरा एक फॉर्म्युला, याचा शॉर्ट मिड पॉइंट फॉर्म्युला कसा होईल मी आता सांगितलं तुम्हाला. जर एखादा सेगमेंट दिलाय तुम्हाला AB आणि P इज एनी पॉइंट असेल आणि हे अंतर M P इज मिड पॉइंट असेल, तर आपल्याला माहिती m is to n रेशो किती होईल, दोघांचे 1:1 होईल. आणि मग त्याचा P इज मिड पॉइंट ऑफ, P इज मिड पॉइंट ऑफ सेक AB. जर मिड पॉइंट फॉर्म्युला काय म्हणतो, मग याचे कोऑर्डिनेट x, y जर असतील ते m आणि याचे एक एक होईल. आणि मग तुमचा फॉर्म्युला होईल x इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 and y इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. दुसरा फॉर्म्युला मिड पॉइंट फॉर्म्युला, याचाच फॉर्म्युला लक्षात घ्या. कारण m ची व्हॅल्यू 1 होणार आहे, n ची व्हॅल्यू 1 होणार आहे, म्हणजे कोण होणार आहे, 1 आणि 1 2, 1 प्लस 1 रेशो किती असेल 1:1. याच्यावरूनच हा फॉर्म्युला तयार झाला, लक्षात घ्या. मिड पॉइंट फॉर्म्युला की x इक्वल टू x1 प्लस x2. जर p इज द मिड पॉइंट ऑफ AB असेल, p इज द मिड पॉइंट ऑफ AB, इथं p इज एनी पॉइंट आहे, लक्षात घ्या, कुठे असू शकतो, पण इथं एक्झॅक्टली p मिड पॉइंट आहे. म्हणजे त्यांचा m is to n रेशो किती असतो, 1:1 असतो, लक्षात घ्या. म्हणजे m is to n 1:1 होईल. जर इथं व्हॅल्यू पुट अप केल्या त्या 1 1 म्हणजे x2 प्लस x1 म्हणजे x1 प्लस x2, 1 प्लस 1 2. आणि हा एक फॉर्म्युला तुमच्यासाठी तयार झाला.
आणि मग याचे पी चे कॉर्डिनेट देतील तुम्हाला x1 + x2/2 y1 + y2/2. सेक्शन फॉर्म्युला मधला हा दुसरा फॉर्म्युला लक्षात घ्या. आणि अजून सेक्शन फॉर्म्युला तिसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे आणि याच्यावर प्रॉब्लेम बघायचे. चॅप्टर संपतोय. स्लोप तुमच्या आत्ताच्या सिलेबस मधून कॅन्सल करण्यात आलाय म्हणून दोनच एक्झरसाइज आहेत. सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला मध्ये पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युला एक आहे, डिस्टन्स फॉर्म्युला आणि अजून एक फॉर्म्युला बघायचा तो म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युला. याच्या सेक्शन फॉर्म्युला मधला तिसरा भाग बघायचा आपल्याला तो सेंट्रॉइड फॉर्म्युला. लक्षात घ्या सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला हे तीन फॉर्म्युल्यावर आधारित एक्झरसाइज बघायची. लक्षात घ्या सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड म्हणजे काय आपल्याला माहित आहे, तीन मध्यला जे एकाच बिंदूत छेदतात त्या कॉन्क्युरंट असतात त्याला आपण सेंट्रॉइड जी ने डिनोट करतो. आठवत असून तुम्हाला तीन मीडियन दाखवलं तरी चालतं. मग इथं ए बी सी आणि बी आपल्याला माहिती आहे डी हा त्याचा काय असतो मिड पॉइंट. अशीच एक सेंट्रॉइड इथून का अजून एक मीडियन काढता येईल. इथं काय त्या जी मध्ये छेदतात तीन मीडियन असतात ट्रायंगलला झालेले आपल्याला आणि यांचा रेशो सुद्धा माहिती आहे तुम्हाला 2:1 असतो. आणि मग याची x1 y1 याच्या प्रूफ मध्ये जात नाहीत आपण x2 y2 आणि x3 y3 आणि मग सेंट्रॉइड आपल्याला जी चे कोऑर्डिनेट घेतले x, y आणि मग ते काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे a = x1 y1 b आणि मग त्याचे कोऑर्डिनेट जर घेतले आपण इथं हे a = x1 y1 b = x2 y2 and c = ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत ते लक्षात x3 y3 आणि g चे किती x, y आणि हे सेंट्रॉइड जी चे जर आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे असतील तर त्यासाठी फॉर्म्युला लक्षात घ्या. खूप सिंपल आहे. कसा प्रूव्ह झालाय फार याची गोष्ट नाही तर तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे तुम्ही बघू शकता. मग काढत असताना x = काय होईल x1 + x2 + x3/3 and y = y1 + y2 + y3/3. हेच कोणाचे व्हॅल्यू पॉइंट सेंट्रॉइडचे x, y कोण आलं x1 + x2 + x3/3 y1 + y2 + y3/3. तीन फॉर्म्युले बघितले. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन त्याच्यावरूनच काढला तो मिड पॉइंट फॉर्म्युला आणि त्याच्यावरूनच काढलाय तो सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड जी जिथं तीन मीडियन एकाच बिंदूत छेदतात कॉन्क्युरंट असतात तिन्ही मीडियन. कॉन्क्युरंट म्हणजे एक संपाती असतात त्याला आपण कॉन्क्युरंट लाईन म्हणतो. लक्षात घ्या एकाच बिंदूतून जातात जी मधून जातात त्या जी ला आपण काय नाव दिले सेंट्रॉइड आणि त्यांचा रेशो 2:1 असतो हे सुद्धा माहिती आहे. आणि हे तीन ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. याचं जर कोऑर्डिनेट काढायचे असेल जी त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे x1 + x2 + x3/3 y = y1 + y2 + y3/3. हे तीनच फॉर्म्युले याच्यावर एक्झरसाइज आहे. चॅप्टर संपवतोय हा तुमचा. खूप सिंपल आहे. प्रॅक्टिस सेट 5.2 घेऊन म्हणजे तुम्हाला अजून जास्त समजेल. ओके प्रॅक्टिस सेट 5.2 लास्ट एक्झरसाइज. प्रॅक्टिस सेट 5.2 लास्ट एक्झरसाइज ऑफ फर्स्ट टर्म सिलेबस. हा मी एक्स्ट्रा चॅप्टर घेतले तुमच्यासाठी. असावं पुढं काय होईल आपल्याला माहित नाही. बघू दिवाळी नंतर जर क्लासेस सुरू झाले तर चांगली गोष्ट आहे नाही तर पुन्हा ऑनलाईनच चालू राहील. नंतर बघू. याच्यावर मी तुम्हाला एक्झाम 2-2 पेपर घ्यायची मी तयारी दाखवणार आहे. अल्जेब्राचे 2 पेपर मी स्वतः काढणार आहे ते टाकणार आहे आणि जॉमेट्रीचे 2 आहेत तुम्ही ते सोडवायचे. एवढंच काम आता सुट्ट्यामध्ये करायचं. बघू काय होतं दिवाळीनंतर आपण नंतर ठरवू. सगळे सिलेबस तुमचे फर्स्ट टर्मचे मागं पुढं असतील सायन्सचे दिवाळीपर्यंत किंवा मागं पुढं संपून जातील. लक्षात घ्या आपला तर संपला. मी एक्स्ट्रा चॅप्टर घेतोय आणि त्यातला शेवटचा भाग आहे. स्लोप पुन्हा सांगतो कॅन्सल झालेला आहे तुमच्या ह्याच्यातून. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the segment. P चे कोऑर्डिनेट विचारले बघा. पहिला प्रॉब्लेम P चे कोऑर्डिनेट आपण किती म्हणू x, y आणि A चे कोऑर्डिनेट किती दिले तुम्हाला
-1 7 त्याला x1 y1 म्हणायचं. बी चे कॉर्डिनेट दिलेत तुम्हाला 4, -3 त्याला आपण x2 y2 एकदा सिलेक्ट करून टाकायचं आणि रेशो दिला m:n, m:n 2:3 आणि तुम्हाला p चे पी डिवाइड्स लाईन सेगमेंट लक्षात घ्या आणि मग इथले बायसेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आणि मग तो फॉर्म्युला x mx2 plus nx1 upon m plus n और एक रेट मारलं तरी चालते y my2 plus ny1 upon m plus फक्त किमती पुटअप करायच्यात योग्य पद्धतीने x m किती आहे 2 x2 किती बघा x2 4 प्लस n किती आहे 3 x1 किती आहे -1 अपॉन 2 प्लस 2 इकडं तसं ठेवा y m 2 y2 -3 प्लस n 3 y1 7 2 प्लस 3 एवढं केलं की एक मार्क तो लक्षात घ्या. नीट कॅल्क्युलेशन करा. x 8 -3 अपॉन 5 इक्वल टू 5/5 इक्वल टू 1 y इक्वल टू -6 प्लस 21 अपॉन 5 इक्वल टू 15 अपॉन 5 इक्वल टू 3 आणि मग p चे कॉर्डिनेट किती आले px, y किती आलं की इज इक्वल टू 1, 3 p divides line segment AB. p divides AB ला तो काय करायला डिवाइड इंटरनली आत करायला. ओके एक इतकं सिंपल प्रॉब्लेम एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो तर तेवढी नीट काळजी घ्या. ओके असं दुसरा क्वेश्चन दिला त्यात 3 प्रॉब्लेम दिले त्यात अजून एक समजून सांगतो 2 तुम्ही करू शकता तेच आहेत तसेच आहेत सेम तसेच आहेत फक्त की व्हॅल्यू पुट अप करायच्यात लक्षात घ्या. a:b म्हणलंय त्यालाच आपण m:b किंवा काय होईल तर ax2 + b असं लिहिलं तरी चालतंय. a:b रेशो दिलाय त्याने काही फरक पडत नसतो लक्षात घ्या. ओके आता क्वेश्चन 2 बघू. In each of the following example, the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A:b दिला आहे. तर P coordinates of point A which divides segment PQ बघा PQ सेगमेंट दिला हे काय करायला डिवाइड करायला लक्षात घ्या. इथं फरक आहे आणि इथं रेशो दिला A:b m:b द्यायचे A:b दिला काही फरक पडत नाही. तेव्हा तुम्ही m:b आणि P चे मग x1 y1 समजत आहे बघा x2 y2 आणि हा x कोणा y. याच्यावर पहिला प्रॉब्लेम बघू तर आपण काय दिले p चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -3 7 त्याला x1 y1 म्हणा. q चे कोऑर्डिनेट दिले 1, -4 त्याला x2 y2 म्हणा आणि a:b रेशो दिलाय a:b रेशो दिलाय 2:1 m:n च्या ऐवजी इथं डायरेक्ट लिहायचं बाय आणि तुम्हाला कोणाचे विचारले a चे कोऑर्डिनेट x, y हाऊ मच प्रश्न कळाला का बघा. देयरफॉर बायसेक्शन फॉर्म्युला हे लिहित चला बायसेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिवीजन फॉर इंटरनल डिवीजन काय फॉर्म्युला नीट लिहा. mx2 च्या ऐवजी काय करायचं इथं कि x इक्वल टू ax2 plus bx1 upon a plus b and y equal to ay2 plus by1 upon a plus b. m च्या ऐवजी दिलेले लक्षात घ्या आणि मग व्यवस्थित किमती पुट अप करा. x इक्वल टू 2 into x2 किती बघा 1 b
1 x1 minus 3 upon 2 plus 1 2 plus 1 तसंच y च्या व्हॅल्यू ठेवून द्या y equal to 8 2 y2 किती बघा y2 minus 4 plus b1 आहे आणि y1 7 upon 2 plus 1 एवढ्या व्हॅल्यू नीट ठेवल्यानंतर उत्तर काढणं सोपं x equal to 2 minus 3 upon 3 and y equal to minus 8 plus 7 upon 3 x equal to minus 1 by 3 and y equal to minus 1 upon 3 ओके आणि मग a चे कोऑर्डिनेट विचारले a equal to काय होईल minus 1 upon 3 minus 1 upon 3 ओके दोन्ही बरोबर आहेत का चेक करा दमाने काम करायचं आहे असेच दोन आहेत त्याच्यात 3 प्रॉब्लेम दिलेत क्वेश्चन 2 मध्ये ते तुम्हाला आले पाहिजे अजून एक समजून सांगतो एक तुम्ही करा सेम हाच पॅटर्न आहे की x1 y1 दिले तुम्हाला p किती दिले बघा क्वेश्चन नंबर 2 मधलं दुसरं p चे कोऑर्डिनेट दिलेत -2 -5 q चे कोऑर्डिनेट दिलेत 1, -4 a is to b रेशो दिलाय 3:4 आणि पुन्हा मग तोच फॉर्म्युला वापरा आणि करा फक्त किमती नीट मांडा काहीच बदल नाही लक्षात बसले सेम पॅटर्न x y विचारले मग x इक्वल टू a किती बघा 3 x2 किती नीट बघा x2 1 प्लस b 4 आहे x1 आहे -2 कंसात टाकायचा अपॉन 3 प्लस 4 y and y equal to a ची व्हॅल्यू 3 y2 minus 4 plus b ची व्हॅल्यू किती 4 y1 minus 5 negative 5 upon 3 plus 2 आता कॅल्क्युलेशन करा x equal to 3 minus 8 upon 7 4 2 8 धनाऋण तेच नियम आहेत and y equal to -7 -20 upon 7 okay 3 minus 8 upon 7 आणि 7 4 त्रिक 12 होते लक्षात घ्या इथं 4 त्रिक 12 upon 7 x equal to -5 by 7 and y equal to -32 upon 7 कुठं रॉंग झाले असेल तर बघा उत्तर चेक करू -8 plus 3 -5 4 by 7 आणि -11 upon 7 दुसरं -2 -5 Q4 3 होतं आपण काय घेतलंय 1 -4 घेतलंय ते त्याच्यामुळे झाले हरकत नाही इथं गणित घेण्याचं रॉंग झालं होतं तर तेवढं तुम्ही बदल करू शकता तिथं वेग आहे Q इक्वल टू काय 4,3 आहे तर तिथं मी घेतलंय वरचं घेतलं 1 -4 चालतंय काही हरकत नाही तेवढं कंप्लीट करा क्वेश्चन नंबर 2 मधलं 3 सुद्धा तुम्ही असंच करू शकता इथं आकडे बदललेत काही हरकत नाही अशाच पद्धतीच्या व्हॅल्यू पुट अप करू शकतो क्वेश्चन 3 बघूत आपण क्वेश्चन 3 बघूत असाच मधला 3 तुम्ही कंप्लीट करा सिंपल आहे वन असेच व्हॅल्यू ठेवायचे क्वेश्चन 3 मध्ये काय बदल आहे बघू थोडासा बदल आहे फाइंड द रेशो in which point t divides line segment joining the point pq p चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -3, 10 याला काय म्हणा x1 y1 q चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला 6 -8 त्याला x2 y2 म्हणा आणि
टी चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला. टी डिवाइड्स क्यू चे 6 कॉमा -1,6 तर x, y आणि तुम्हाला विचारलाय कोणता रेशो m is to n रेशो विचारलाय. m is to n equal to how much? t divides line segment pq. t divides line segment pq लक्षात घ्या. in ratio m is to n. Therefore bisection formula for internal division आवून बघा. x equal to mx2 plus nx1 upon m plus n and y equal to my2 plus ny1 upon m plus n. व्हॅल्यू पुट अप करून द्या. x ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला -1 इक्वल टू m माहित नाही. x2 किती बघा x2 6 प्लस m माहित नाही. x1 किती बघा -3 -3 अपॉन m प्लस n and y इक्वल टू y ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. y ची व्हॅल्यू किती आहे 6 इक्वल टू 2 भाग केले तरी चालते. 6 इक्वल टू my2 ची व्हॅल्यू -8 प्लस y1 ची व्हॅल्यू 10 n into 10 अपॉन m प्लस n. ओके आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करा. -m प्लस n रेशो 1 केलं तरी पुरत होतं. दोन्हीचं उत्तर तेच आहे. 1 केलं तरी चालते 2 केलं तरी चालते. m प्लस फक्त रेशो विचारलाय तुम्हाला. हे -m - n इक्वल टू 6m प्लस -3n होईल लक्षात. ओके कोणतं एक करा. मुद्दाम दोन्ही घ्यायला दोन्हीचे उत्तर सेम येते. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करू शकता. पुन्हा सांगतो हे डिवाइड केल्यानंतर काय होते मल्टिप्लाय होते. पण मायनसने मल्टिप्लाय केलं -m - n 6m - 3n -m - n इक्वल टू पक्षांतर करून घ्या. इक्वल टू काय होईल -m - 6m इक्वल टू -3n प्लस n -7m इक्वल टू -2n. सारख्या चिन्हांची बेरीज व तेच चिन्ह 6 आणि 1 7 आणि अपोजिट साइड हॅव सबट्रॅक्शन -3n प्लस n -2n माइनस माइनस प्लस m अपॉन n इक्वल टू 2 अपॉन 7 म्हणजे m is to n इक्वल टू 2 is to 7 हाच रेशो विचारलाय. इथं केलं तरी तेच येईल. बघू शकता तुम्ही करून. एक वापरलं तरी पुरेसं आहे. हे नाही वापरलं तरी चालते लक्षात घ्या. फक्त सांगितलं तुम्हाला दोन्ही पद्धतीने करू शकता. फक्त रेशो विचारला इथं. ओके तुम्ही हे नाही वापरलं तरी चालेल. वापरलं कोणता एक वापरा उत्तर दोन्हीचं सारखंच येईल. पुढचा या क्वेश्चन अजून एक घेऊ. असाच थोडा चेंजेस आहे त्याच्यामध्ये आपण बघू. 2:7 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 घेऊ पटपट. थोडा बदल केला होता या प्रॉब्लेम मध्ये. थोडा बदल झालेला प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 4 असाच आहे. बघू आपण. Point P the center of circle and AB the diameter. बघा सर्कल काढून आपण. AB कोण आहे डायमीटर आहे. AB the diameter of circle, P the center दिले तुम्हाला. आपल्याला टोटल लक्षात आलं असेल की P हा याचा AB चा काय होईल मिड पॉइंट होईल. लक्षात घ्या. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ B. B चे कोऑर्डिनेट विचारले. इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A and P याचे कोऑर्डिनेट किती दिले तुम्हाला 2, -3 आणि P चे कोऑर्डिनेट दिले 2, सॉरी A चे आणि P चे दिले -2, -2, -2 A चे 2, -3 आणि B चे आपण
याला आपण x1 y1 मानू, याला x2 y2 मानू आणि याला x, y समजण्यासाठी. आणि ती डायमीटर आहे म्हणजेच P हा AB चा काय झाला मिड पॉइंट. इन फिगर काढली तरी चालते, नाही काढली चालते, काढली तर फार छान आहे. इन फिगर P इज द सेंटर ऑफ सर्कल and AB is diameter. Therefore A चे कोऑर्डिनेट किती दिले? A equal to 2 negative 3 मला x1 y1 म्हणा, B equal to x2 y2 we have to find out, and P मिड पॉइंट दिला तुम्हाला, त्याला x, y म्हणायचं. नीट फिगर मध्ये बघा, चेक करा अगोदर. ओके, आणि त्याला x, y म्हणायचं -2, 0. आता सेक्शन फॉर्म्युला वापरण्याऐवजी तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला? मिड पॉइंट फॉर्म्युला वापरावा लागेल. कारण P इज द मिड पॉइंट ऑफ हियर, P इज द मिड पॉइंट ऑफ हियर. तर हे रेडियस अंतर म्हणजे AP आणि PB काय झाले? रेडियस झाले. म्हणजे P इज द मिड पॉइंट काय झालं? P हियर, P इज द मिड पॉइंट of seg AB. Therefore by midpoint formula खूप सिंपल आहे. x equal to x1 plus x2 upon 2 and y equal to y1 plus y2 upon 2. फक्त व्हॅल्यू पुट अप करायच्या आणि त्याच्यावर तुम्हाला p च्या व्हॅल्यू नाही विचारल्या, तर तुम्हाला b च्या विचारल्यात, म्हणजे x2 y2 विचारलं, थोडं फिरून प्रॉब्लेम विचारला. व्हॅल्यू नीट पुट अप करा. मग x किती? -2 प्लस x1 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 2 प्लस x2 अपॉन 2 अँड y ची व्हॅल्यू 0 इक्वल टू y1 -3 प्लस y2 अपॉन 2. ओके, हे 2 डिवाइड करा, मल्टिप्लाय होते. -4 इक्वल टू 2 प्लस x2. Transfer this, -4 - 2 equal to x2 equal to -6, and 0 ने 2 ला मल्टिप्लाय 0, -3 plus y2, therefore y2 equal to 3. therefore b चे कोऑर्डिनेट किती आले? b चे कोऑर्डिनेट आले -6, 3. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, पण थोडा बदललेला आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. ओके, -6, 3. तुम्हाला काय दिले? फिगर काढली तर खूप उत्तम आहे, लक्षात घ्या, तुम्हाला लगेच जास्त प्रॉब्लेम समजून तो. फिफ्थ प्रॉब्लेम बघूया आपण. असाच आहे, मी रीड करतो अगोदर काय काढायचं याची फ्रेम तयार करा. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम बघू. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला k, 7 इक्वल टू x1 y1 इक्वल टू x, y म्हणून आपण त्याला. जॉइनिंग द सेगमेंट A 8, 9 त्याला आपण x1 y1 म्हणू आणि B 1, 2 x2 y2. फाइंड द रेशो विचारलाय, म्हणजे तुम्हाला m:n विचारलाय आणि पुन्हा k ची सुद्धा व्हॅल्यू विचारली. दोन गोष्टी विचारल्या, शांत डोक्याने काम करायचंय. आता तुम्ही पहिल्यांदा m:n काढू शकतात, हा दुसरा फॉर्म्युला वापरून. मग लिहित बायसेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन x इक्वल टू. आता x चा न वापरता आपण काय करू? अगोदर k ची व्हॅल्यू नंतर काढू आपण. y इक्वल टू एकच वापरू, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस 1. y ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 7, m माहित नाही, y2 माहित आहे. y2 किती आहे? 2. n ची व्हॅल्यू माहित नाही, y1 माहित आहे.
y1 किती आहे 9, y2 माहित आहे 2, नीट व्हॅल्यू पुट अप हे करत चला अपॉन m प्लस n. मग हे 7 याचं मल्टिप्लिकेशन होईल 7m प्लस 7n इक्वल टू 2m प्लस 9n. ओके, मग पक्षांतर करा त्याचं. m एका बाजूला घ्या, n एका बाजूला घ्या. 7m मायनस 2m इक्वल टू 9n मायनस 7 इक्वल टू किती होते ते 5m इक्वल टू 2n. m upon n equal to 2 is upon 5. m is to n equal to 2 is to 5. ओके, 2 is to 5 येईल लक्षात घ्या. मी पुन्हा काय केलं ते सांगतो. सेक्शन फॉर्म्युला वापरला, पण y काय घेतलं कारण मला इथं y चा कोऑर्डिनेट माहित आहे, x चा माहित नाही, त्याच्यामुळे मला व्हॅल्यू काढता आली नसती. y घेतला मी इथं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि मग y ची व्हॅल्यू किती ठेवली 7 ठेवली. m y2 किती आहे नीट बघायचं. y2 नीट नाव दे चला x y x. थोडा घोटाळा झाला की उत्तर चुकायची शक्यता असते. m y2 किती आहे 2. n y1 किती आहे y1 9 m प्लस m. हे भागिले तिकडे आल्यानंतर गुणवले होते 7m प्लस 7n इक्वल टू 2m 9n. m एका बाजूला घ्या, n एका बाजूला घ्या. ट्रान्सफर केले साइन चेंज होईल. 7m मायनस 2m इक्वल टू 9n मायनस 7n. 7m मायनस 2m 5m इक्वल टू 2n. आणि मग m बाय n किती होईल 2/5 लक्षात घ्या. आणि मग बाय अजून पुन्हा आल्सो अगेन काही म्हणा आल्सो. आता तुम्हाला x इक्वल टू रेशो माहित आहे. आता तुम्हाला x इक्वल टू k ची व्हॅल्यू काढता येईल तुम्हाला. k म्हणजे कोण आहे x आहे. k म्हणजे कोण आहे x आहे. आणि मग x इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस मागच माहित नव्हतं. x म्हणजे कोण आहे k. m माहित आहे तुम्हाला 2 into x2. x2 कुठे बघा 1 प्लस n किती आहे 5. x1 is 8 अपॉन m प्लस n म्हणजे 2 प्लस 5. k इक्वल टू 2 प्लस 8 म्हणजे 40 अपॉन 7. हे मल्टिप्लाय होते 7k प्लस याची ऍडिशन करा किती होईल 42. k इक्वल टू 42 अपॉन 42. मग k इक्वल टू 6. बघा व्हॅल्यू बरोबर आली का. k इक्वल टू 6. तिथंच प्रॉब्लेम फिरतात. लक्षात घ्या, लक्षात येणं गरजेचं. सिंपल आहे. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करायच्या आहेत. खूप सोपं आहे. फॉर्म्युलेत फक्त डिस्टन्स फॉर्म्युला चॅप्टर संपला. डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. 3 आणि 1 4 फॉर्म्युले चॅप्टर संपला. स्वरूपावर आधारित अजून एक प्रॉब्लेम घेतो आणि इथं थांबतो. आणि मग राहिला सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि अजून काही आधारित प्रॉब्लेम मी नेक्स्ट पिरियड मध्ये घेईन. अजून 6 नंबरचा एक प्रॉब्लेम घेतो आणि मग थांबतो मी इथं. आज फक्त आपण 2 याच्यावर घेतले, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेक्शन फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला मी नंतरच्या पिरियड मध्ये घेईन. तोही खूप सिंपल आहे. 6 नंबरचा बघा काय आहे तो. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सिंपल प्रॉब्लेम आहे. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट. लेट म्हणा नसेल लेट ए किती 22 20. त्याला लगेच नाव दे जरा x1 y1 b किती दिला दुसरा 0,16 x2 y2. आणि मिड पॉइंट कोणता देऊ आपण मिड पॉइंट p. त्याचे कोऑर्डिनेट आपण x, y ते काढायचे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. फक्त किती ठेवायचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे. ओके, ह्या गोष्टी नीट सिंपल आहे. 2 याच्यावर मी आता गेलोय. सेंट्रॉइड फॉर्म्युला नेक्स्ट पिरियड मध्ये 6 प्रॉब्लेम सांगितले. एकदम जनरल प्रॉब्लेम आहेत. याच्यावर प्रॅक्टिस करा. प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा भरपूर सेम तसेच प्रॉब्लेम आहेत. लक्षात घ्या, तुम्ही करू शकता त्याच्यातले सुद्धा. तर ते करायला हरकत नाही. जेवढे येतील तेवढे. जे येत नाही ते मला तुम्ही विचारू शकता. मग x इक्वल टू काय होईल x1 plus x2 upon 2 and y equal to y1 plus y2 upon 2. व्हॅल्यू पुट अप करा. x1 22 plus 0 upon 2. x equal to 22 upon 2. x equal to 11. y equal to y1 20
प्लस 16/2 इक्वल टू 36/2 y इक्वल टू 18 आणि मग पी काय मिड पॉइंट कोणता आहे पी पी चे कोऑर्डिनेट किती दिले लक्षात घ्या पी चे कोऑर्डिनेट दिले 11,18 इतकं सिंपल आहे 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फक्त फॉर्म्युले अप्लाय करायचे इतका सोपा चॅप्टर आहे राहिलेला भाग आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू ओके थँक्यू